स्वयंपाक रोजचाच आहे, पण थोडासा वेगळ्या पद्धतीने केलेला आहे. त्याच भाज्या जर एकाच पद्धतीने केल्या आपण तर खायचा कंटाळा येतो. जसं ही गवार आहे. जर तिची पातळच भाजी केली दाण्याचं कूट लावून तर घरातल्या कोणालाच आवडत नाही. मग अशी वेगळ्या पद्धतीने कोरडी भाजी करायची, म्हणजे मग सगळे आवडीने खातात आणि सोबत गरमागरम तूप लावलेली पोळी द्यायची. म्हणजे मग एक पोळी खायच्याऐवजी 2 पोळ्या खातील. आज बनवायला घेतलेली आहे गवार. गवार स्वच्छ धुवून घेतलेली आहे. तिची आणि शिरा काढून ती खुडून घ्यायची आहे. पाण्यामध्ये 10 मिनिट उकळू द्यायची आहे. कमीच पाणी ठेवायचं म्हणजे ती शिजेल पण आणि ते पाणी त्यातच आटेल. म्हणजे मग त्याचे जीवनसत्व आपल्याला फेकून द्यायची गरज नाही, जे पाण्यात उतरतात. त्यानंतर छान तडका देऊन घ्यायचा आहे. त्यासाठी कढईमध्ये घ्यायचं आहे पळीभर तेल. तेलामध्ये टाकायची आहे मोहरी, हिंग आणि बारीक चिरलेल्या 3-4 लसणाच्या पाकळ्या. परतवून घ्यायच्या आहेत आणि ह्या भाजीमध्ये लांब लांब चिरलेला कांदा घालायचा आहे. तो पण आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे. खरं बघायला गेलं तर आपण जेव्हा वजन कमी करतो तेव्हा आपण काय म्हणतो, एक स्पेसिफिक मला डाएट करायचं आहे. म्हणजे काय करतो मग आपण ओट्स खा किंवा हेच खा, तेच सोडा, हेच नका खाऊ असं करतो. पण मग आपलं हे रोजचा जो आहार असतो तोच आपण जर व्यवस्थित प्रपोर्शन मध्ये खाल्ला, योग्य पद्धतीने बनवायचा, म्हणजे जसं की खूप तिखट नाही किंवा खूप तेलकट नाही बनवायचं, भाज्या खूप तेलकट नाही बनवायच्या. त्याचप्रमाणे तुम्ही जेव्हा जेवता तेव्हा माइंडफुल इटिंग करायचं, जेवताना जेवणाकडे फोकस्ड राहायचं आणि स्लो इटिंग करायचं. म्हणजे एक घास व्यवस्थित 32 वेळा चावून चावून खायचा, म्हणजे मग आपला पोर्शन कंट्रोल आपोआप होतं. बॉडी ते व्यवस्थित डायजेस्ट करू शकते आणि बराच वेळ आपल्याला असं स्लो इटिंगमुळे भूक लागत नाही. आपल्याला फुलफिलच वाटतं. मग अशाने आपण परत काही खायची आपल्याला इच्छा होत नाही. मग आपोआप वजन कंट्रोलमध्ये होतं. जे घरामध्ये बनतं त्यानेच वजन आपलं व्यवस्थित मेंटेन राहू शकतं, कमी होऊ शकतं. फॉलोड बाय थोड्याशा एक्सरसाइज पाहिजे. अगदी खूप नाही, एक अर्धा पाऊण तास रोजची जर एक्सरसाइज असेल मैत्रिणींनो तर वजन हमखास कमी होईल. आणि आता दिवाळीमध्ये आपलं भरपूर खाणं झालेलं आहे, फराळ, तेलकट, तुपकट. म्हणून मग जर वजन कंट्रोल करायचं असेल तर मग चला घरचेच पदार्थ खाऊयात, व्यवस्थित बनवूयात आणि असा बॅलन्स डाएट पाहिजे की ज्यामध्ये प्रोटीन असेल, फायबर असेल, त्याचप्रमाणे कार्ब्स पण असतील पण जास्त प्रमाणात नाही, आणि वेगळ्या वेगळ्या चटण्या असतील, जसं शेंगदाण्याची चटणी, तिळाची चटणी असेल, खुरसणीची चटणी असेल. थोडं 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 असं सगळं व्यवस्थित जर ताटात आपण घेतलं तर सगळं याचं आपल्याला बॉडीला न्यूट्रिशन मिळणार आहे आणि वजन कंट्रोल राहण्यास मदत होईल, चांगली हेल्थ होण्यास आपली मदत होईल. तर इथे आम्ही आज गवारची भाजी करणार आहोत आणि वरण करणार आहोत. पण वरण साधं वरण नाही करणार आहे, आज आंबट गोड वरण करणार आहोत. रोज रोज तेच ते साधं किंवा नुसतं मिरचीच्या फोडणीच्या वरणाने सुद्धा कंटाळा येतो. म्हणून मग आज आंबट गोड वरण बनवणार आहोत. हे आंबट गोड वरण आपण खाऊ शकतो मस्तपैकी दाल-बट्टी सोबत किंवा पोळी चुरून खायची. वरण भातासोबत सुद्धा चांगलं लागतं. वरण चिकोल्या जर तुम्ही करणार असेल तर त्यासाठी सुद्धा हे वरण आपण करून खाऊ शकतो. चव एकदम छान लागते. तर इथे वाटीभर मुगाची डाळ आणि मसूरची डाळ घेतलेली आहे, शिजवून घेतलेली आहे कुकरला 3 शिट्ट्या करून. आता मसूरची डाळ का मिक्स केलेली आहे, कारण एकतर मसूरच्या डाळीमध्ये प्रोटीन पण भरपूर प्रमाणात आहे आणि मुगाची डाळीचं नुसतं वरण केलं तर थोडं चिकट होऊ शकतं, म्हणून मग त्यामध्ये मसूरची डाळ मिक्स करायची. म्हणजे मग जसं तुरीचं कसं मोकळं वरण होतं त्याच फुटरं त्याचप्रमाणे आपलं हे मुगाचं सुद्धा वरण होणार आहे, चिकट होणार नाही. आणि करून घेतलेली आहे खलबत्त्यामध्ये पेस्ट आलं लसूणची. आता फोडणी देणार आहोत वरणाला. तर त्यासाठी कढईमध्ये घेतलेलं आहे तेल. तेलामध्ये टाकायचं आहे जिरं, मोहरी. जिरं नाही टाकलेलं आहे इथे, फक्त मोहरी टाकलेली आहे. तुम्हाला जर जिरं आवडत असेल तर तुम्ही घालू शकतात. आणि घालायचं आहे हिंग. डाळीचा वापर करतोय म्हणून मग हिंग घालणं मस्ट आहे. गॅसेसचा त्रास त्यामुळे होणार नाही. हिंग घातला की त्यामध्ये जी कुटून ठेवलेली आलं लसूणची पेस्ट आहे ती यामध्ये, आणि आलं लसूण आणि थोडंसं खोबरं हे सगळं एकत्र कुटून घेतलेलं आहे आणि त्याची पेस्ट बनवलेली आहे ती आता तेलामध्ये परतून घ्यायची आहे. त्याचप्रमाणे बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा यामध्ये घातलेली आहे, म्हणजे मग फोडणी एकदम जळत नाही. गॅस कमी करायचा आणि त्यानंतर यामध्ये घालायचं आहे तिखट, हळद चवीनुसार घालायचं आहे, जे तिखट चवीनुसार घालायचं आहे. अर्धा चमचा हळद घालायची आहे. तुमच्याकडे खातात का हे आंबट गोड वरण, नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्ही खात नसाल तर
नक्की करून बघा ही रेसिपी, चवीला एकदम छान लागतं. आणि त्यानंतर ह्यामध्ये घालायचं आहे जी डाळ आपण घुटून ठेवलेली आहे ती. पातळ जितकं कन्सिस्टन्सी पाहिजे आहे त्याप्रमाणे पाणी घालायचं आहे आणि मस्तपैकी कमी गॅसवर उकळी येऊ द्यायची आहे वरणाला. वरून साजूक तूप घालायचं आहे आणि उकळू द्यायचं आहे वरण. थोडंसं त्याला उकळी फुटली की ह्यामध्ये घालायचं आहे आमसूल आणि गूळ. बरेच जण चिंच सुद्धा घालतात, चिंच पण चांगली लागते. आता आमच्याकडे आमसूल होता तर आम्ही आमसूल घालत आहोत. चिंच घालायची, थोड्या पाण्यात भिजत ठेवायची म्हणजे तिचा अर्क उतरेल, ती सॉफ्ट होईल आणि मग त्यामध्ये घालायची आहे. आमसूल घातल्यावर आणि गूळ घातल्यावर थोडंसं उकळू द्यायचं आहे आणि जेवताना गरम सर्व करायचं आहे. आणि साजूक तूप घालायचं आहे, कारण साजूक तूप ह्यामध्ये घातलं की इतकं मस्त लागतं चवीला. आणि जरी तुम्हाला वजन कमी करायचं असेल तरी अर्धा एक चमचा साजूक तूप आपल्या पोटामध्ये जाणं हे खूप गरजेचं असतं. आपल्या आतड्यांसाठी, आपल्या जॉईंट्ससाठी तूप खाणं फार महत्वाचं आहे. आता आहे हिवाळा आणि हिवाळ्यामध्ये तर स्निग्ध पदार्थ आपल्या बॉडीमध्ये गेलेच पाहिजे, कारण वातावरणात खूप ड्रायनेस असतो. त्यामुळे आपल्या शरीराला सुद्धा तुम्ही बघाल तर हिवाळ्यामध्ये त्वचा आपली फार कोरडी होते आणि थंड असतं वातावरण, म्हणून बॉडीमध्ये आत गरमाहट, स्निग्धता हवीच असते. तर नॅचरल वंगण आपल्या हाडांना मिळतं, म्हणून मग 1 चमचाभर तूप आपल्या डाएटमध्ये आपण समाविष्ट केलंच पाहिजे. 2 चमचे अगदीच तुम्हाला नसेल तर 1 चमचा. मग तुम्ही भातामध्ये खा, वरणामध्ये खा किंवा गरम पाण्यात बरेच जण सकाळी उठून टाकून पितात, ते सुद्धा चांगलं आहे. तर असे आपले घरचेच किचनमध्येच सगळे पदार्थ असतात की ज्यामुळे आपण वेट लॉस करू शकतो. तर आपले घरचेच पदार्थ बनवायचे, जे भाजी, पोळी, सॅलड, पातळ भाजी, पालेभाज्या असतील, कडधान्य असतील, असं सगळं आपल्या किचनमध्येच आहे. तेच बनवायचं आणि वजन कंट्रोल करायचं, कमी करायचं आणि सर्वात महत्त्वाचं स्ट्रेस घ्यायचा नाही. कारण स्ट्रेसमुळे सुद्धा वजन वाढतं. म्हणून मग थोडंसं मेडिटेशन, एक्सरसाइज ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत, ज्या मी पण आता सुरू केलेल्या आहेत. कारण कुठे ना कुठेतरी आपली चिडचिड होतेच, किती पण आपण शांत राहायचा प्रयत्न केला. म्हणून मग असं मेडिटेशन, एक्सरसाइज, वेल डाएट हे इंटरलिंक्ड असतात टुगेदर. म्हणजे आपलं जर डाएट खराब झालं, जे आपण जे खातोय ते जर आपण अचरबचर बाहेरचंच कंटिन्यू खाल्लं तर ते तुमच्या शरीरावर दिसणार आहे, तुमच्या एनर्जीवर दिसणार आहे, तुमचं वजन वाढ होणार आहे, तुमची चिडचिड होणार आहे. आणि तेच जर तुम्ही डाएट व्यवस्थित ठेवलं, घरचं अन्न खाल्लं, पौष्टिक खाल्लं, पाणी भरपूर पिलं, योग्य प्रमाणात प्रोटीन तुमच्या शरीरात गेलं, एक्सरसाइज केली, मेडिटेशन केलं, तर तुमचं आतून बाहेरून सगळी तुमची बॉडी फिट राहणार आहे, चेहऱ्यावर पण ग्लो राहणार आहे, वजन व्यवस्थित मेंटेन राहणार आहे. त्यामुळे चला घरचेच पदार्थ खाऊयात आणि वजन आपलं कंट्रोलमध्ये ठेवूयात, हेल्दी राहूयात, फिट राहूयात. तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला काही हेल्थ टिप्स पाहिजे असतील किंवा अजून काही मोटिवेशनचे व्हिडिओ पाहिजे असतील तर नक्की कमेंट करून सांगा. पुढच्या भागांमध्ये मी नक्की घेऊन येईल. तर चला, तर मग इथे वरण तयार आहे, भाजी तयार आहे. आता गरमागरम पोळ्या करणार आणि जेवायला बसणार आहोत. पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, बाय.